नमस्कार. नेक्स्ट आपण बघणार आहोत रेडियन आणि डिग्री याचं रिलेशन काय आहे, त्याच्यानंतर डिग्रीमध्ये कसे पार्ट पडतात. आता हे जसं आपण एखादं वॉच घेतलं असेल तर त्या डिग्रीमध्ये कसे पार्ट पडतात, मग मिनिट्स, मग सेकंद, असं तो असं सगळ्यांनी बनलेला असतो. म्हणजेच काय की 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स असं ते कॅल्क्युलेशन. 1 डिग्री फॉर्म होण्यासाठी म्हणजे एखादा तुम्ही अँगल मेजर करत असाल तर ह्या अँगलपासून 1 डिग्री इथपर्यंत जायचं असेल तर हा जो पोर्शन जो सगळा फॉर्म झालाय तो किती झालाय तर 60 मिनिट्सचा फॉर्म झालाय. मिनिट्सचं नोटेशन असं आहे, सुपरफिक्स असा घ्यायचा. सो 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स आणि मग 1 मिनिट्सचं पण पार्टिशन अजून केलेलं आहे. सो 1 मिनिट्स इज इक्वल टू 60 सेकंड्स. सो असं ते डिग्रीचं पार्टिशन केलेलं आहे. आता डिग्री आणि रेडियन मध्ये काय रिलेशन आहे ते आपण बघूया. त्याआधी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सर्कम्फरन्स अँड डायमीटर यांचं काय रिलेशन असतं. त्यावरून सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे हे थोडं बघायचं आहे आपल्याला. सर्कम्फरन्स एस असा घेतला या सर्कलचा, तर सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर याचं रिलेशन काय, याचा रेशो काय असतो तर याचा एक कॉन्स्टंट येतो, त्याला आपण पाय असं म्हणतो. त्यामुळे हा डी जर इकडे ट्रान्सफर केला तर काय मिळणार आपल्याला, एस इज इक्वल टू पाय डी. पण डी हा डायमीटर म्हणजे ए टू बी हे जे डिस्टन्स आहे तो डायमीटर आहे. तो किती असणार आहे, रेडियस जर ओ ए इज इक्वल टू आर असेल तर ए टू बी हे डिस्टन्स किती असणार आहे, एक्झॅक्टली 2 टाइम्स असणार आहे, म्हणजे 2r असणार आहे. सो जो डायमीटर आहे तो किती असेल, 2r असणार आहे. त्यामुळे इथे जर 2r आपण प्लेस केलं तर आपल्याला सर्कम्फरन्स ऑफ सर्कल याचा फॉर्म्युला मिळतो की हा पाय आहे आणि हा 2r लिहिताना आपण असं लिहितो 2 पाय r. तर हा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे अर्थात. तर हा त्याच्यावरून असा फॉर्म झालेला आहे. त्याच्यानंतर डिग्रीचं हे स्प्लिट किंवा हे पार्टिशन आहे असं आपण करतो. 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स अँड 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स असं ते पार्टिशन प्रत्येक अँगलचं झालेलं आहे. आता रेडियन आणि डिग्रीमध्ये काय रिलेशन आहे आणि सर्कल जसं आपण डिग्रीमध्ये काउंट केलं तर सर्कल डिग्रीमध्ये काउंट केलं तर एक सर्कल कंप्लीट व्हायला किती लागल्या, किती डिग्री मेजर अँगल लागलं तर 360 डिग्री लागलं. सो 1 सर्कलसाठी किती लागलं, 360 डिग्रीमध्ये मोजायचं आलं तर 360 डिग्री अँगल फॉर्म होतो. आता रेडियन म्हणजे काय तर ओ ए ही जी काही रेडियस आहे त्याची लेंथ किती दिसते इथे आर. तर आर इतकी लेंथ घेऊन जर एखादी आपण आर इथे घेतली, सपोज या ए पासून ह्या पॉईंट सी पर्यंत हे ए सी हे डिस्टन्स सपोज आर आहे, रेडियस इतकं आहे, म्हणजे रेडियस इतकं घ्यायचं म्हणजे आर्क लेंथ ए सी किती आहे, आर इतकी आहे. तर ही जी ए सी लेंथ झाली आहे त्याने सबटेंडेड अँगल जो काही फॉर्म होतो, म्हणजे असं जॉईन केलं आपण इथे सी, देन ए ओ सी हा जो अँगल फॉर्म झालाय हा अँगल कशाचा आहे तर ए सी ह्याचं डिस्टन्स किती आहे, ह्याची लेंथ किती असायला पाहिजे आर. आर इज रेडियस, रेडियस इतकी लेंथ असणारी आर्क जी आहे त्याच्या या 2 एंड पॉइंटने सबटेंड झालेला जो काही अँगल आहे तो अँगल किती असतो तर 1 रेडियन अँगल त्याला असं म्हणतात, त्याला 1 रेडियन अँगल म्हणतात. सो 1 रेडियन मीन्स किती की आर इतक्या लेंथ असलेली जी आर्क आहे त्याने सबटेंडेड जो अँगल फॉर्म झालाय त्याला म्हणतात 1 रेडियन अँगल. तो दाखवतात कसा 1 आणि इथे त्यांच्या डोक्यावर सुपरफिक्स म्हणून सी असं तिथे लिहिलं जातं. सो 1 रेडियन हा तसा अँगल तयार झाला. मग सर्कल कंप्लीट होण्यासाठी डिग्रीमध्ये 360 डिग्री अँगल आपण कव्हर करतो, तर रेडियनमध्ये किती करणार, तर रेडियनमध्ये किती सबटेंड होणार अँगल तर सर्कम्फरन्स आपल्याला त्याच्यासाठी लागेल. तर सर्कम्फरन्स किती आहे तर 2 पाय आर, म्हणजे ह्या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत येण्यासाठी किती डिस्टन्स कव्हर होतं 2 पाय आर इनटू आपल्याला काय करावं लागेल 1 रेडियन अपॉन डिस्टन्स, या आर्क लेंथ किती असेल ती आहे आर. सो 1 रेडियन अपॉन आर म्हणजे टोटल किती होणार आहे, आर कॅन्सल झालं तर 2 पाय रेडियन. सो टोटल ए पासून कंप्लीट सर्कल करून सर्कम्फरन्स करून ए या पॉईंट पर्यंत येण्यासाठी रेडियन मध्ये किती डिस्टन्स कव्हर होतं, रेडियन ह्या मेजरमेंट मध्ये तर 2 पाय इतकं डिस्टन्स कव्हर होतं. त्यामुळे आपल्याला काय मिळालं की डिग्रीमध्ये 360 डिग्री कव्हर होतं आणि रेडियन मध्ये कव्हर होताना ते 2 पाय रेडियन असं कव्हर होतं. सो 360 मस्ट बी इक्वल टू 2 पाय रेडियन असं ते त्या दोघांचं रिलेशन आहे. सो दॅट इम्प्लाइज 360 डिग्री इज इक्वल टू 2 पाय रेडियन असं ते रिलेशन आहे. त्यामुळे हा जर 2 इथे घेतला तर 180चं आणि काय रिलेशन होणार हे 360 अपॉन 2 इज इक्वल टू पाय रेडियन.
सो इथे झालं 180, दॅट इज 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन. त्यामुळे 1 रेडियन जर काढायचं आलं तर हा पाय इकडे आणायला हवा. सो 1 रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय, हे त्याचं रिलेशन आहे दोघांमध्ये. सो एक सर्कल क्रॉस करायला, सर्कम्फरन्स क्रॉस करायला अँगलमध्ये डिग्रीमध्ये लागतं 360 डिग्री, रेडियनमध्ये लागतं 2 पाय रेडियन. देअरफॉर 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन असं आपण जर आपल्याला रेडियन टू पाय किंवा रेडियन टू डिग्री और डिग्री टू रेडियन कन्व्हर्ट करायचं असेल तर हे रिलेशन आपण इथे यूज करू शकतो. सो 1 रेडियन इज इक्वल टू किती होतं 180 डिग्री पाय. आता ते जर डिटेलमध्ये जर लिहायचं झालं 1 रेडियन तर ते असं आहे की 1 रेडियन इज इक्वल टू 57 डिग्री. फार फरक नाहीये त्याच्यात, ऑलमोस्ट सेम आहे, थोडासा फक्त फरक. 1 रेडियन इज इक्वल टू 57 डिग्री, त्याच्यानंतर 17 मिनिट्स अँड 45 सेकंड्स, एवढाच त्याच्यात डिफरन्स आहे. एक्झॅक्टली 1 रेडियन इज इक्वल टू 1 डिग्री असं नाही अगदी, पण आपण डिग्रीमध्ये और रेडियनमध्ये कुठल्याही युनिटमध्ये आपण त्याचं अँगलचं मेजरमेंट करू शकतो. फक्त त्या दोघांचं रिलेशन आपल्याला माहिती असायला. सो काही एक्झाम्पल्स तुम्हाला अशी पण येतात की अँगल टू रेडियन कन्वर्ट करा, रेडियन टू अँगल, त्यासाठी 1 रेडियन इज इक्वल टू ह्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याचा आन्सर नाही घेणार, तर 1 रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय हे आपण कन्सिडर करणार आहोत. हे त्याचा हा फॉर्म्युला त्याचा आपण किंवा हे रिलेशन आपण त्याचं कन्सिडर करणार. सो रेडियन म्हणजे ते लक्षात आलंय, डिग्री म्हणजे तर माहिती आहे आपण जे मोजतो 1 2 3 4 डिग्री आपल्याकडे असतो मेजरमेंटसाठी. सो ते डिग्री आपण घेतलंय. रेडियन म्हणजे लक्षात आलंय की आर्क लेंथ इज इक्वल टू रेडियस असं पाहिजे, आणि मग सबटेंडेड अँगल जो फॉर्म आहे तो 1 रेडियन असतो. सो कम्प्लीट सर्कल होईपर्यंत त्याचं 2 पाय रेडियन इतकं डिस्टन्स होतं किंवा इतका त्याचा अँगल होतो. हे सगळं कशासाठी लागणार आहे, कारण आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशो किंवा ट्रिग्नॉमेट्री शिकायला जाणार आहोत, पण आपण पहिल्या दोन्ही व्हिडिओमध्ये फक्त अँगल आणि सर्कल ह्याच्याशीच रिलेटेड काही गोष्टी बघितल्या आहेत. तर हे इम्पॉर्टंट आहे. अजून ट्रिग्नॉमेट्री रेशोमध्ये तुम्हाला काही वेळेला डिग्रीमध्ये असेल, काही वेळेला रेडियनमध्ये असेल, तर ते तुम्हाला कन्व्हर्ट करायला लागतं, कारण काही फॉर्म्युले हे डिग्रीसाठी ॲप्लिकेबल आहेत वगैरे हे सगळं असतं. त्यामुळे त्याच्या आधीची जी काही बेसिक माहिती आहे की अँगलशी रिलेटेड असेल किंवा सर्कलशी रिलेटेड असेल ती थोडीशी आपण आधी घेणार आहोत, आणि त्यानंतर आपण डायरेक्ट त्या 6 जे रेशो आहेत मेन बेसिक त्या रेशोजना आपण सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी ही थोडंसं इंट्रोडक्शन किंवा बेसिक माहिती आपण इथे या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे.